अ, नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याचं दिसतंय. खडकवासला धरणातून आज पुन्हा एकदा दुसऱ्यांदा 7,000 पेक्षा अधिक क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तमनगर भागामधील काही भागामध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडत असतात. शिवने नांदेडचा पूलही पाण्याखाली जात असतो आणि विविध ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार देखील या भागामध्ये शिवने, उत्तमनगर, कोंढवे कोपरे या भागात होत असतात. त्या पार्श्वभूमीवर या भागातील वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षक आपल्या सोबत आहेत. त्यांची कशा कशा उपाययोजना या भागात करतात त्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मॅडम, काय इथं किती समस्या असतात पाणी साचण्याच्या वगैरे, आणि त्यावर काय काय उपाययोजना करतात तुम्ही इकडे बघून बघा. शिवने नांदेड पूल येथे 7,000 क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडल्यास पुलावरून पाणी जाते. त्याच्यामुळे अ, आपल्याला मेसेज भेटतो. तर आपण तो पूल बंद करत असतो. पुढं. तिथे आपण बॅनर पण लावतो की रस्ता बंद आहे. तसेच आपण नागरिकांसाठी आणि शिक्षकांसाठी, पालकांसाठी आपण ग्रुप तयार केलेले आहेत. जसाच आपण पूल बंद करणार असतो तेव्हा त्यांना मेसेजद्वारे कळवलं जातं. त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही. ते वारजेपासून वळून जातात. तसेच उत्तमनगरला सुद्धा आपण बॅनर लावले आहेत. जेथे नदीपात्रात जाण्याचे मार्ग आहेत तिथे नदीपात्रात जाऊ नये, दक्षता घ्यावी यासाठी आपण स्पीकरद्वारे अनाउन्समेंट पण केलेली आहे. पावसाचे प्रमाण पाहता खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. तरी सदर विसर्गाची टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पुणे महानगरपालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदी पात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलवण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. नागरिकांना सूचना दिलेल्या आहेत की नदीपात्रात आता पाणीचा विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे नागरिकांनी तेथे नदीपात्रात जाऊ नये. तसेच त्यांची जनावरे असल्यास त्यांनी ती काढून घ्यावी. म्हणजे नागरिकांची पण हानी होणार नाही. तर अजून तुमच्या भागामध्ये आता हे नदीचं झालं. इतर अजून कोणत्या कोणत्या भागामध्ये पाणी साठतं काय, आणि त्याच्यावर काय उपाययोजना तुम्ही काय पूर्वत आहे? ड्रेनेज विभागात पावसामध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणून वारजे क्षेत्रीय कार्यालयातर्फे एक हेल्पलाईन नंबर जारी केलेला आहे. तो तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या काहीही समस्या असो पावसामध्ये आपत्तीच्या, ड्रेनेजच्या, त्याच्यासाठी नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कॉल करून वारजे क्षेत्रीय कार्यालयाला कळवावे. तसेच त्यांचे निवारण केले जाईल. तक्रारींचे निवारण लवकरात लवकर केले जाईल. अ, कोणत्या कोणत्या भागात साहेब पाणी साठतं आपल्या भागात, आणि कसं कसं हे केलं जातं की ते पाणी उपसा असेल किंवा मार्ग, त्या पाण्याला मार्ग मिळवून देण्यासाठी काय काय तयारी करतात? आपण पहिल्यांदा सगळे चॅनल वगैरे आहेत, ओपन गटर वगैरे आपण ते सगळे स्वच्छ करून घेतले आहे. तसेच आपल्याकडे जे कोंढव्यामध्ये जे गटर आहेत ते आपण सगळे पावसाळी लाईन वगैरे सगळे हे केले, स्वच्छ करून घेतलेत. त्यामुळे पाणी काही साठत नाही. जर पाणी साठलं तर आपल्याकडे जेट मशीन वगैरे आहे, ते आपण बोलवून पटकन ते आपण क्लिअर करून घेतो. आता या भागात एनडीएच्या आतून मोठ्या प्रमाणावर पाणी येतं अशा तक्रारी मी व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काही वरिष्ठांना काही कळवलंय का? महानगरपालिकेने याबाबत काही उपाययोजना करण्याचं ठरवलंय का किंवा काय असं? याबाबत आपण पत्र व्यवहार पण केलेला आहे. आणि आता कॅनल रोडला त्याचं काम चालू आहे. पावसाळी लाईन काम झालेलं आहे तिथं जवळपास. जे काय पाणी इंडियामधनं येतं तर ते त्यामधनं जातं. त्यामुळे काय आता कोंढवे आणि कोपऱ्यामध्ये काय कुठं पाण्याचा साठा म्हणजे असं कुठं साठून राहत नाही आता. बरोबर. मॅडम, शिवण्यामध्ये असं काही एनडीएच्या आतमधून येणाऱ्या पाण्यामुळे काही त्रास होतो किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करण्याचे काय ठरवलं? हो, आपले सहाय्यक आयुक्त आहेत दीपक राऊत सर यांनी मागचा जो पाऊस झाला 3 दिवसापूर्वी, तर येथे पाहणी केली. ड्रेनेज विभागामार्फत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पावसाळी लाईनचे काम चालू आहे. त्यामुळे खूप तक्रारी कमी झाल्या आहेत. यामुळे तरी काही ड्रेनेजच्या तक्रारी आहेत तर त्या लवकरात लवकर सोडवल्या जातील. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, कुठे पाणी साठणार नाही याची दखल घेतली जाईल. एकूणच या शिवने, उत्तमनगर, कोंढवे कोपरे या 4 गावांमध्ये मध्ये पावसामुळे होणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी
वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांचा सहभाग देखील त्यात महत्वाचा असून नागरिकांनी वेळोवेळी जर योग्य ठिकाणी जे हेल्पलाईन नंबर आम्ही स्क्रीनवर दाखवतोय त्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्यास महानगरपालिकेच्या विविध विभागांना ते तुमच्या समस्या सोडवणं सोयीस्कर पडू शकतं. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त आपल्या तक्रारी या ठिकाणी नोंदवल्या पाहिजेत. वेळीच जर तक्रारी गेल्या तर त्याचं वेळीच निराकरण होईल. भविष्यात एनडीए मधून येणाऱ्या पाण्याच्या समस्या देखील सुटण्याचं या ठिकाणी मॅडमने आश्वस्त केलेले क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सुद्धा याबाबत आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या भागात होत असलेल्या पाण्याचा निचरा ज्या ठिकाणी होत नाहीये त्याबाबत तक्रारी करा. आपल्या इथे ज्या ज्या समस्या आहेत त्याच्याही तक्रारी त्यावर करू शकता आणि त्यामुळे भविष्यातल्या या भागात पूर परिस्थितीमुळे होणाऱ्या समस्यांवर उपाययोजना क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचं या ठिकाणी अधोरेखित होत आहे. पण नागरिकांनी वेळोवेळी त्या सूचनांचं महानगरपालिकेकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता माझ्या घरापर्यंत पाणी आलेलं नाही किंवा एवढं येणार नाही असा कोणताही कयास स्वतःच्या मनातल्या मनात न बांधता आपल्या जीवाला वाचवणं हे नागरिकांच्या दृष्टीनं गरजेचं असल्याचं या ठिकाणी अधोरेखित होतं.